वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे रोहितदादांच्या पाठीशी उभा राहणार. रोहितदादा तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, राजकारण चालत राहणार, काही गोष्टी होत राहणार. मात्र ह्या ठिकाणी तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात परत आणि स्पष्ट करतो आणि म्हणतील मतदारसंघ बोललेच नाहीत. याचं कारण की पुढच्या कार्यक्रमाला दिल्लीला जायचं असल्यानं खपून जाते हो. दिल्लीच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे लवकर उठलो. साहेब आता तुम्ही सगळ्यांनी पाठवले दिल्लीला, प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार रोहितदादांच्या रूपात आपण ह्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. सर्वात प्रथम तर आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की कार्यक्रमात थोडा बदल घडून मी आधीच बोलायला उठलेलो आहे. त्याचं कारण की पुढच्या कार्यक्रमाला दिल्लीला जायचं असल्यानं खपून जाते हो. दिल्लीच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे लवकर उठलो. साहेब आता तुम्ही सगळ्यांनी पाठवले दिल्लीला, खूप प्रेमाने, त्यामुळे जावं लागणार. कारण आम्हाला शेवटी का असणार दिल्लीला जायला संधी मिळाली. त्या संधी मागे ह्या तासगावकरांचे आणि खास करून अंजनीकरांचे खूप मोठा सहभाग. आणि रोहितदादा ज्या कमी वयात त्यांनी जी जबाबदारी पेलली, मी प्रत्येक ठिकाणी सांगत होतो की अंजनीकर हे पद्माळकरांच्या मदतीला प्रत्येक वेळ धावून येतात. पण आता आबा नाही आहेत आणि आबांच्या पश्चात ही जबाबदारी एवढ्या तरुण वयात रोहितदादांवर पडली. आणि त्यांनी ऑफिशियली सांगता येत नाही तुम्ही अध्यक्ष असल्यामुळे, कारण तुमचे आदेश होते महाविकास आघाडीचं काम केलं पाहिजे. मात्र रोहितदादांनी अगदी काटेकोरपणे राज्यभर महाविकास आघाडीचं चांगलं काम केलं आणि त्या व्यापात तुम्ही त्यांना गुंतवून ठेवल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी येता आलं नाही. आणि त्यातनंच एक चांगला निर्णय ह्या तालुक्याने ह्या ठिकाणी घेतला आणि मला एक संधी दिली. त्यामुळे त्या दिल्लीच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मला जावं लागत आहे. तर ज्या पद्धतीनं रोहितदादांवर एका कमी वयात तरुणपणी जबाबदारी आली, त्याच पद्धतीनं चंदू बापू सुद्धा आपल्यातनं अत्यंत अचानकपणे अनपेक्षितपणे आपल्यातनं निघून गेले. आणि तीच परिस्थिती ही सागर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आलेली. आणि त्या परिस्थितीत सागरने सुद्धा अति कमी वयात एक खूप चांगली जबाबदारी, बापूंनी उभं केलेले जे संस्था आहेत, बापूंनी जी लोक गोळा केली, त्या लोकांना एकत्रित करून पुढे काम करण्याचं काम सुद्धा सागर खूप प्रामाणिकपणे करतो. हे बघून निश्चितच त्याचं कौतुक करण्यासारखं वाटते. आज ठिकाणी बापूंच्या पुतळ्याचा अनावर करत असताना बापूंची छबी डोळ्यासमोर येते. अत्यंत कष्टानं गावातच नव्हे तर तालुक्यात आणि तालुक्याबाहेरही आपलं त्यांनी नाव कमवलं. सावळस गावात राजकारण, ताई आपल्याला माहित नसेल तर सावळस गावचं राजकारण करणं सोपं नसतं. 12 बलुतेदार गाव आहे, गट तट भरपूर असतात. आणि अशा परिस्थितीत बापूंनी ह्या गावातून पंचायत समिती सदस्य, सभापतीपद, जिल्हा परिषद सदस्य, वेगवेगळे पदावर त्यांनी ह्या ठिकाणी जे काम केलं आणि काम करत असताना तालुक्याच्या आणि ह्या परिसरातील गरीब लोकांसाठी पद पुरवठा निर्माण करण्यासाठी सिद्धेश्वर संस्था असेल, सिद्धेश्वर विकास सोसायटी असेल, ह्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी गोरगरिबांना साथ द्यायचं एक खूप प्रामाणिक प्रयत्न केला. आणि म्हणून आज त्यांना जाऊन जवळजवळ 5 वर्ष होऊन जाऊन सुद्धा आज त्यांचा पुतळा अनावरण होतोय म्हटल्यावर एवढ्या मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी लोक जमतात. हे निश्चितच त्यांनी केलेल्या कार्याचा एक ह्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी पाहायला मिळण्यासारखं उदाहरण आहे. आणि म्हणून बापूंनी प्रत्येक निवडणुकीत, वसंतदादा कुटुंबियाच्या प्रत्येक निवडणुकीत चंदू बापूंनी ह्या परिसरातील जबाबदारी चांगल्या पद्धतीने घेतली होती. बापूंच्या जाण्याने खूप मोठी पोकळी ह्या तालुक्यात ह्या परिसरात निर्माण झाली. आम्हालाही सुद्धा बापूंच्या जाण्याने खूप मोठं दुःख झालं, आमचंही नुकसान झालं. मात्र कुठेतरी हे सगळे कुटुंबीय परत एकत्र आले आणि आज लोकांच्या लोकसेवेसाठी काम करताना दिसते. खूप मोठी जबाबदारी आहे बापूंच्या पुढे, बापूंचा वारसा पुढे चालवण्याची. पण तो वारसा समर्थपणे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत असताना एक आनंद वाटतो. आणि म्हणून हा पुतळा इथं ह्या ठिकाणी उभा राहिल्यावर ह्या पुतळ्याकडनं सर्व सावळसकरांनी आणि आसपासच्या परिसरातील सगळ्या लोकांनी सुद्धा एक चांगलं त्यातनं प्रेरणा घ्यावी. बापूंसारखा कष्टकरी व्यक्ती आपल्या कामातून आर आबांवर छाप पाडू शकला, प्रकाश बापूंवर छाप पाडू शकला, प्रतीक दादा असतील, मदन भाऊ असतील, या सगळ्यांवर त्यांची कामाची छाप पाडल्यामुळे त्यांनाही राजकारणात चांगल्या संध्या मिळत गेल्या. आणि म्हणून चांगल्यापणे लोकांची कामात राहणं, लोकांची अडीअडचणी समजणं आणि त्या लोकांसाठी जीवाभावाचं त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांचं काम कसं होईल हे पाहणं, ही खूप मोठी जबाबदारी आज बापूंनंतर तुम्हा आमच्या सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार आहे. ह्या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक आहे आणि ह्या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या
पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार रोहितदादांच्या रूपात आपण ह्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. वसंतदादा कुटुंबीय यांनी रोहितदादांना, सुमन वहिनींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहितदादा तुमच्या मागे मी एकटाच नाही, पूर्ण वसंतदादा कुटुंबीय, आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती, वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे रोहितदादांच्या पाठीशी उभा राहणार. रोहितदादा तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, राजकारण चालत राहणार, काही गोष्टी होत राहणार. मात्र ह्या ठिकाणी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून परत आणि स्पष्ट करतो आणि म्हणतील मतदारसंघ बोललेच नाहीत, त्यामुळे कोणतरी म्हणाल नको, या मतदारसंघातनं, तासगाव कवठे मतदारसंघातनं रोहितदादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा, आपलंसं वाटणारा, आपला मुलगा म्हणून, आपला भाऊ म्हणून, आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हा सर्वांना द्यायची इच्छा की स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे. तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल, रोहितदादा असतील, ज्या तरुण पिढीला ह्या ठिकाणी त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या आणि ते काम करतात, त्या सगळ्यांच्या पाठीशी आपण राहायचं आहे. पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केलात, ह्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि लवकर जात असल्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा क्षमा मागून थांबतो. नमस्कार. अवघ्या 5 दिवसांपूर्वी तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला जसा अजित घोरपडेंशिवाय पर्याय नव्हता, तसाच विधानसभेला देखील अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नाही, अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी अजित घोरपडे यांच्या बरोबर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. या विधानाने राजकीय भुवया उंचवल्या गेल्या होत्या. या विधानाला 5 दिवस होत नाही तोपर्यंतच याच मतदारसंघातील आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार रोहित पाटील यांना निवडून आणण्यासाठी विशाल पाटील यांनी वक्तव्य केल्याने विशाल पाटील यांच्या मनामध्ये नेमकं आहे तरी काय आणि ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय. मात्र विशाल पाटील यांनी भाजप खासदार संजय पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा एकतर्फी पराभव करत विजयश्री खेचून आणली होती. तेव्हापासून खासदार विशाल पाटील यांची मतदारसंघामधील भूमिका आणि वक्तव्य चांगली चर्चेत आहेत. तासगाव तालुक्यातील सावळज गावचे सुपुत्र चंद्रकांत शिवाजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होत आहे. अनावरण सोहळ्यामध्ये जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील आणि काही नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची चांगली चर्चा रंगली आहे. विशाल पाटील म्हणाले की जयंत पाटील साहेब, तुम्ही सर्वांनी मला दिल्लीला पाठवलं आहे, शेवटी शेवट का असे ना, आम्हाला दिल्लीला जायची संधी मिळाली, दिल्लीच्या जबाबदाऱ्या आता पार पाडायच्या आहेत, अंजनीकर आमच्या नेहमीच मदतीला येतात, तुम्ही महाविकास आघाडीचे काम करा असा आदेश असतानाही तासगाव तालुक्याने मला मदत केल्याचं विशाल पाटील म्हणाले. यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची आता चांगली चर्चा रंगली आहे. विशाल पाटील म्हणाले की जयंत पाटील साहेब, तुम्ही सर्वांनी मला दिल्लीला पाठवलं आहे, शेवटी शेवट का असे ना, आम्हाला दिल्लीला जायची संधी मिळाली. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.